मी एक व्हिडिओ बनवलेला होता कपाशीवरती. काय की एस-टी-बी-टी कपाशी लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकतं. याचं कारण म्हणजे बिल भेटत नाही, नुकसान झालं तर आपण कंप्लेंट करू शकत नाही. देणारा चोर, घेणाराही चोर असतो. त्यामुळे आपण कुठेही दाद मागू शकत नाही आणि आपलं नुकसान होतं. काही ठिकाणी नुकसानसुद्धा झालेलं आहे. काही शेतकऱ्यांना खूप चांगलं ते एस-टी-बी-टी बियाणंसुद्धा पिकलेलं आहे. मी एक व्हिडिओ बनवलेला होता. त्यावरती शेतकऱ्याने एक कमेंट केली होती की F1 हायब्रिड जर मिळालं तर उत्पन्न खूप चांगलं होतं. आता F1 हायब्रिड म्हणू म्हणू भरपूर दलाल किंवा आपले कोणी मित्रमंडळी असो किंवा कोणी असो तर आपली इथे लूट करतात. मग अशा वेळेस आपल्याला विश्वासातल्या शेतकऱ्यांपासून जर बियाणे भेटलं तुम्ही लावा, माझी लावा म्हणून असे नाही, परंतु काही शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की सर आम्हाला F1 बियाणं भेटलं आणि खूप चांगलं पिकलं. मग विचार करा, शेतकऱ्यांना जर पिकत असेल, जरी परमिशन नसेल, तर तुम्हाला जर भेटत असेल तर तुम्ही लागवड करू शकता, परंतु नुकसान झालं तर त्याचा जबाबदार हे तुम्ही राहाल. त्यामुळे सांगायचं आहे की काही कंपन्यांचे सुद्धा चांगले चांगले बियाणे ते सुद्धा लागवड करू शकता आणि हे भेटलं तर तुम्ही हे करा. याच्यामध्ये काही नाही. तसंही पण भरपूर ठिकाणी एस-टी-बी-टीचे पॅकेट आहेत, हे पकडलं जातं. परंतु पकडलं जातं 1000 दाखवतात 500. त्याच्यामुळे काय आहे की बऱ्यापैकी शेतकऱ्यांपर्यंत पॅकेट हे पोहोचलं जातं, शेतकरी लागवड करतात. परंतु मला म्हणायचं काय आहे की एस-टी-बी-टी वाईट नाही. मला माझा हा व्हिडिओ जर कोणत्या नेत्यापर्यंत किंवा कोणत्या अधिकाऱ्यापर्यंत जरी पोहोचला, तर हा जे एस-टी-बी-टी आहे, तर हे इथे वाईट नाही. कारण वाईट जर असती तर शेतकऱ्यांनी ते घेतली नसती. परंतु शेतकऱ्याला ते पिकत आहे. परमिशन नसल्यामुळे, आपल्या भागामध्ये परमिशन नसल्यामुळे ते डायरेक्ट विक्री करू शकत नाही. म्हणून ते एजंट थ्रू आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले जाते. मग ज्या शेतकऱ्याला एस-टी-बी-टी लावायची असेल ते लावा आणि ज्यांना कपाशी जे कंपन्यांचे आहेत लावायचे आहे, ते कंपन्यांचे लावा. परंतु तुम्ही यावर्षी विचार करून कपाशीचे बियाणे लावा. याच्यामधला एक पॉईंट जर मी तुम्हाला सांगितला, तर कंपनी आपल्यावर ॲक्शन घेऊ शकतं. त्यामुळे मी तो पॉईंट बोलत नाही. त्यामुळे तुम्हाला जर आपल्यासोबत जुळल्या जाऊन अधिक माहिती पाहिजे असेल, तर नक्कीच कमेंटमध्ये काही प्रश्न असेल तर तुमचे विचारू शकता. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. धन्यवाद.